Hello students, today we are going to discuss another poem, that is assimilation. As far as last lecture is concerned, in last lecture we have seen details regarding absorption. We have seen at end of digestion, carbohydrates they are converted into monosaccharides. Means carbohydrates they are converted into glucose and fructose. Later on we have seen proteins they are converted into amino acids. Fats they are converted into fatty acid and glycerol. And these simple forms, that may be amino acid, that may be fatty acid, that may be glycerol, that may be glucose and fructose. These simple forms means digested form of food material. It is passed from mucosal lining of alimentary canal into blood and lymph. That is called as absorption. We have defined term. Absorption means this one is nothing but हे मागच्या तासाला पाहिले आपण absorption कुणाला म्हणतो आपण absorption means this one is a passage of end products of digestion from mucosal lining of alimentary canal into blood and lymph. This one is called as absorption. There are certain substances which are absorbed from mouth, some they are from stomach, some from small intestine and some from large intestine. म्हणजे माउथ मधनं कुठले घटक ऍब्सॉर्ब होत आहेत हे आपण पाहिलं, स्टमक मधनं कुठले ऍब्सॉर्ब होतात हे पाहिलं, लार्ज इंटेस्टाइन मधनं कुठले ऍब्सॉर्ब होतात हे पाहिलं आणि स्मॉल इंटेस्टाइन मधले पाहिलं. आणि एक शेवटचा पॉइंट आपण पाहिला होता तो म्हणजे पॅनक्रियाटिटायटिस. Pancreatitis म्हणजे this is called as inflammation of pancreas. Either it is due to alcohol consumption or gall bladder stones. तर हे आपण मागच्या तासाला पाहिलं. आता ऍब्सॉर्प्शनच्या नंतरचा पुढचा पॉइंट आहे असिमिलेशन. बघा ऍब्सॉर्प्शन मध्ये काय होते, जे सिंपल फूड मटेरियल आहे ते ब्लड आणि लिम्फ मध्ये ऍब्सॉर्ब केलं जातं. नंतर ब्लड आणि लिम्फ मधनं ऍब्सॉर्ब फूड मटेरियल प्रत्येक सेल मध्ये दिलं जातं आणि सेल ते फूड मटेरियल युटिलाइज करेल. याला आपण काय म्हणतो, दिस इज कॉल्ड ॲज असिमिलेशन. म्हणजे थोडक्यात डायजेस्टेड फूड मटेरियल ऍब्सॉर्ब केलेलं फूड मटेरियल समजा या सेलला दिलं, काय गेलं या सेलला दिलं, ही सेल काय करणार, युटिलाइज करणार. याला आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज assimilation. This is called as assimilation. So see, here we can say that absorb food material finally reaches to tissues and it becomes part of protoplasm. This one it is called as assimilation. काय म्हणतात आपण, this is called assimilation. हे झालं assimilation बद्दल. आता थोडं आपण पुढे जाऊन पाहूया. इकडे बघा, एकदा का फूड मटेरियल ऍब्सॉर्ब केलं का ऍब्सॉर्ब फूड मटेरियल काय केलं जातं, सेल पर्यंत दिलं जातं किंवा इट रिचेस टू द टिश्यूज म्हणा, सेल्स म्हणा, काही म्हणा. आणि मग तिथे गेल्यानंतर काय करते, सेल त्याचा वापर प्रोटोप्लाझम तयार करण्यासाठी करते. म्हणजे दिस ऍब्सॉर्ब फूड मटेरियल व्हेन रिचेस टू द सेल्स और टिश्यूज इट बिकम्स पार्ट ऑफ प्रोटोप्लाझम. आता प्रोटोप्लाझम म्हणजे काय, आता ही सेल आहे, सेलच्या आतमध्ये जे काही लिव्हिंग कंटेंट आहे, मी काय म्हणतोय, सेलच्या आतमध्ये जे काही लिव्हिंग कंटेंट आहे किंवा वेगळ्या भाषेत सांगायचं तर सेलला जिवंत राहण्यासाठीचा जो घटक कारणीभूत आहे किंवा सेल जिवंत राहण्यासाठी जो घटक तयार करते याला आपण काय म्हणतो, दॅट इज कॉल्ड ॲज प्रोटोप्लाझम.
आता आपली बॉडी कशापासून बनली आहे? आपण कुणामुळे जिवंत आहोत? सेलमुळे. सेल कुणामुळे जिवंत आहे? प्रोटोप्लाझममुळे. मध्ये प्रोटोप्लाझम मध्ये काय? याच्यामध्ये इट इज हॅव्हिंग डिफरंट टाइप्स ऑफ आयन्स. बघा प्रोटोप्लाझम तयार होतो म्हणजे काय काय याच्यामध्ये? इट इज हॅव्हिंग आयन्स. दिस वन इज हॅव्हिंग सिंपल फॉर्म ऑफ शुगर that is called as monosaccharides. This one is having amino acids. It is having amino acids. Then this one is having nucleus. It is having nucleus. It is having lipids. Lipids. नंतर याच्यामध्ये पुन्हा प्रोटीन मॉलिक्यूल तयार होतात. हे जे अमायनो ऍसिड आहे त्याच्यामध्ये ते अमायनो ऍसिड वापरून सेल काय करते? प्रोटीन तयार करते. म्हणजे हे सगळे घटक कुणाचे आहेत? या प्रोटोप्लाझमचे. प्रोटोप्लाझम म्हणजे सेलच्या आतमध्ये असणारा जीव द्रव्य. सेलच्या आतमध्ये असणारा लिव्हिंग सबस्टन्स ज्याच्यामुळे सेल जिवंत आहे याला आपण काय म्हणतो? इट इज कॉल्ड ॲज प्रोटोप्लाझम. मग प्रोटोप्लाझम मध्ये आयन्स आहेत, मोनोसॅकॅराइड आहेत. मोनोसॅकॅराइड म्हणजे समजा तुमचं शुगर आहे. शुगर म्हणजे याच्यामध्ये ग्लुकोज असेल, फ्रुक्टोज असेल. अमायनो ऍसिड आहे, न्यूक्लियस आहे, लिपिड आहे, फॅटी ऍसिड्स आहेत, प्रोटीन आहे. हे सगळे घटक म्हणजे सेलच्या आतमधला प्रोटोप्लाझम. आणि प्रोटोप्लाझम म्हणजे दुसरा तिसरा काही नाही, लिव्हिंग सबस्टन्स आहे. लिव्हिंग सबस्टन्स किंवा वेगळ्या भाषेत मी सांगितलं ना की सेलला जिवंत राहण्यासाठी लागणारा जे काही मटेरियल आहे त्याला आपण काय म्हणतो? प्रोटोप्लाझम. किंवा ज्याच्यामुळे सेल जिवंत राहते तो घटक म्हणजे काय? प्रोटोप्लाझम. म्हणजे एकदा का फूड मटेरियल अब्सॉर्ब केलं, हे फूड मटेरियल सेल पर्यंत गेलं, सेलने त्याचा वापर कशासाठी केला? प्रोटोप्लाझम तयार करण्यासाठी. आणि जेव्हा प्रोटोप्लाझम तयार करण्यासाठी सेलने अब्सॉर्ब फूड मटेरियल वापरलं त्या प्रोसेसला आपण काय म्हणलो? इट इज कॉल्ड ॲज असिमिलेशन और युटिलायझेशन. शब्दशः अर्थ घेतला तर मी आता सांगितलं ना की असिमिलेशन म्हणजे काय? युटिलायझेशन. मग काय युटिलाइज झालं? ऍब्सॉर्ब फूड मटेरियल युटिलाइज झालं. कशासाठी? सेलच्या आतमधला लिव्हिंग सबस्टन्स म्हणजे प्रोटोप्लाझम तयार करण्यासाठी. याला म्हणायचं असिमिलेशन. आता याच्यानंतर पुढचा एक प्रश्न आहे तो म्हणजे इजेशन. म्हणजे इजेशन. आता बघा ऍब्सॉर्प्शन झालं, असिमिलेशन झालं, आता इजेशन. सगळंच आपण खाल्लेलं फूड मटेरियल ऍब्सॉर्ब होतंय का? सगळंच डायजेस्ट होतंय का? नाही. जे काही अनडायजेस्टेड आहे हे अनडायजेस्टेड आपण शरीराच्या बाहेर काढतो. आणि हे अनडायजेस्टेड मटेरियल शरीराच्या बाहेर काढणे याला आपण काय म्हणतो? इट इज कॉल्ड ॲज इजेशन. किंवा याला आपण आणखी एक दुसरी टर्म वापरतो सेम. दिस वन इज कॉल्ड ॲज डिपेइकेशन. इट इज कॉल्ड ॲज डिपेइकेशन. means removal of undigested material outside the body. It is called as ejection. Outside the body early in the morning, that is called as ejection. आता याच्यामध्ये काय होते बघा, जे काही अनडायजेस्टेड वेस्ट आहे, अनडायजेस्टेड वेस्ट सुरुवातीला काय होते? कोलॉन मध्ये व्हेइकल मॅटर मध्ये कन्वर्ट होते आणि नंतर कोलॉन मधून ते कुठे जाईल? रेक्टम मध्ये. मीन्स सेल. Here we can say that undigested waste is converted into phases in colon and reaches to rectum. It reaches to the rectum. आता तुम्हाला पहिले तर हे माहित पाहिजे की कोलॉन कुणाचा पार्ट आहे, रेक्टम कुणाचा पार्ट आहे. कोलॉन आणि रेक्टम कुणाचे पार्ट आहे? लार्ज इंटेस्टाइनचे. म्हणजे लार्ज इंटेस्टाइन. आता इथे बघा समजा हा लार्ज इंटेस्टाइन आहे. लार्ज इंटेस्टाइनचा जो पहिला पार्ट आहे, पहिला पार्ट कुठला आहे? त्याला आपण काय म्हणतो? सीकम. कुठला म्हणतो? सीकम. दुसरा पार्ट जो आहे तो कुठला? कोलॉन. कोलॉनच्या नंतर कोण आहे? रेक्टम. आणि रेक्टमच्या नंतर एलिमेंटरी कॅनॉलचा शेवटचा पार्ट आहे तो म्हणजे एनस. एलिमेंटरी कॅनॉलचा नाही बरं का, सॉरी एलिमेंटरी कॅनॉलचा, लार्ज इंटेस्टाइनचा नाही. लार्ज इंटेस्टाइनचे 3च पार्ट आहे 3 पार्ट. आता बघा आपला मुद्दा काय? हे जे काही अनडायजेस्टेड वेस्ट मटेरियल आहे
अनडायजेस्टेड वेस्ट मटेरियलचं कन्व्हर्जन कशामध्ये होतंय? फेसेस किंवा व्हेइकल मॅटर. बरं, हे कन्व्हर्जन कुठे होतंय? कोलॉन मध्ये. कुठे होते? कोलॉन. आणि कोलॉनच्या नंतर ते कुठे जाईल? रेक्टम मध्ये. कुठे? रेक्टम. आता व्हेइकल मॅटर तयार झाले किंवा फेसेस तयार झाले. आता हे फेसेस म्हणजे जे वेस्ट मटेरियल आपल्याला शरीराच्या बाहेर काढायचे. आता याच्यामध्ये काय हे आपल्याला पाहावं लागेल. सेकंड पॉइंट that is feces contains. feces contains काय काय याच्यामध्ये आहे? बॅक्टेरिया आहे. बॅक्टेरिया. then it is having some amount of water. then it is having inorganic salts. it is having inorganic salts. then this one is having slurped of mucosal cells. slurped of mucosal cell. आणि शेवटी याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये काय आहे? अनडायजेस्टेड फूड. काय आहे? अनडायजेस्टेड फूड. मराठीमध्ये ज्याला तुम्ही विस्टा म्हणता, निष्ठा नाही, विस्टा. तर हे जे विस्टा म्हणजे फेसेस. मग फेसेस म्हणजे काय? जे मटेरियल आपण शरीराच्या बाहेर काढतो. मग त्याच्यामध्ये कुठले घटक आहेत? त्याच्यामध्ये काही बॅक्टेरिया आहे, त्याच्यामध्ये वॉटरचे अमाउंट आहे, इनऑर्गॅनिक सॉल्ट आहे, याच्यामध्ये स्लर्प्ड ऑफ म्युकोसल सेल. म्युकोसा मधल्या डेड झालेल्या सेल आहेत ते आहे. आणि नंतर याच्यामध्ये अनडायजेस्टेड फूड मटेरियल आहे. हे सगळे घटक कुणाचे? फेसेसचे. आणि फेसेस किंवा व्हेइकल मॅटर कोलॉन मध्ये तयार झालं आणि साठवून कुठे ठेवले? सध्या रेक्टम मध्ये टेम्पररी साठवून ठेवले. कुठे? रेक्टम मध्ये. आता याला बाहेर काढताना काय होते की हा जो रेक्टम आहे त्याच्यावरती ताण निर्माण होतो. त्याला आपण डिस्टेन्शन म्हणतो. काय म्हणतो? डिस्टेन्शन. डिस्टेन्शन ऑफ रेक्टम. डिस्टेन्शन ऑफ रेक्टम stimulate pressure receptors that initiate neural reflexes for depacification or that is called as egestion or depacification or egestion. आता इथे व्हेइकल मॅटर कुठे? रेक्टम मध्ये. मग रेक्टम वरती ताण निर्माण होतो. जसं एक व्हेइकल मॅटर रेक्टम मध्ये साठलं जाईल तसं देयर विल बी डिस्टेन्शन ऑफ रेक्टम. रेक्टम वरती ताण निर्माण होतो. त्याच्यामुळे काय होतं? तिथले प्रेशर रिसेप्टर स्टिम्युलेट होतात. आणि प्रेशर रिसेप्टर स्टिम्युलेट झाले तर काय होतं? मेंदूकडनं न्यूरल रिफ्लेक्स येईल, म्हणजे मेसेज येईल. कशासाठीचा? डिपेसिफिकेशन किंवा इजेशनचा. आलं लक्षामध्ये? त्याला तुम्ही कॉल म्हणा. काय म्हणा? कॉल म्हणा. म्हणजे याला जर तुम्हाला जायचं असेल टॉयलेटला तर तुम्हाला मेसेज कुठनं येईल? ब्रेनकडनं. कुठनं? ब्रेनकडनं. आणि तो कशामुळे? या रेक्टम वरती ताण निर्माण झाल्यामुळे. कारण रेक्टम वरती ताण निर्माण झाला तर प्रेशर रिसेप्टर काय होतात? स्टिम्युलेट होतात. प्रेशर रिसेप्टर स्टिम्युलेट झाले का मेंदूकडनं न्यूरल रिफ्लेक्स येतो. आणि न्यूरल रिफ्लेक्ससाठी इट इज फॉर डिपेसिफिकेशन और इजेशन. हा न्यूरल रिफ्लेक्स म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, जाऊन येण्यासाठीचा मेसेज आहे. जाऊन येण्यासाठीचा मेसेज. आणि ही जी प्रोसेस आहे ना ही व्हॉलंटरी प्रोसेस आहे. इट इज व्हॉलंटरी प्रोसेस. व्हॉलंटरी प्रोसेस म्हणजे आपल्या कंट्रोल खाली. म्हणजे काही वेळा आपण काय करू शकतो? कंट्रोल करू शकतो. इट इज अ व्हॉलंटरी प्रोसेस that takes place through anal opening. Guarded by sphincter muscles. तर या प्रोसेसला आपण काय म्हणतो? This one is called as depacification or it is called as egestion. मग लक्षात आलं? इजेशन म्हणजे जे काही अनडायजेस्टेड वेस्ट आहे
त्याचं सुरुवातीला कन्व्हर्जन पेईसेस मध्ये होतं, तिथनं पेईसेस रेक्टम मध्ये येईल, रेक्टम मध्ये आल्यानंतर त्याच्यावरती काय होते, न्यूरल रिफ्लेक्स ब्रेक करणं येईल आणि मग ती व्यक्ती टॉयलेटला व्हिजिट देईल. आलं लक्षामध्ये. आणि ही जी प्रोसेस आहे ती व्हॉलंटरी प्रोसेस आहे, दॅट टेक्स प्लेस थ्रू दी ॲनल ओपनिंग. ॲनल ओपनिंग म्हणजे काय, ऍक्च्युअली हा एलिमेंटरी कॅनॉलचा शेवटचा पार्ट आहे जिथनं वेस्ट मटेरियल बाहेर काढलं जातं. आलं लक्षामध्ये. तर दिस इज कॉल्ड ॲज इजेशन और डिपेइकेशन. नो नेक्स्ट पॉइंट वी हैव टू डिस्कस, that is calorific value of food. Calorific value of food. आता calorific value of food पाहण्याच्या अगोदर आपल्याला बॅलन्स्ड डाएट पाहिजे. काय बॅलन्स्ड डाएट, कारण याच्यानंतर आपल्याला न्यूट्रिशनल डिसऑर्डर्स पाहिजे. काय न्यूट्रिशनल डिसऑर्डर. आता बॅलन्स्ड डाएट कोणाला म्हणतो, ज्या आहारामध्ये कार्बोहायड्रेट आहेत, प्रोटीन्स आहेत, फॅट्स आहेत, विटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत, वॉटर, हे सगळे घटक जेव्हा असतील तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, दिस इज कॉल्ड ॲज बॅलन्स्ड डाएट. इट इज कॉल्ड ॲज बॅलन्स्ड डाएट. मग बॅलन्स्ड डाएट मध्ये काय आहे बघा, बॅलन्स्ड डाएट मध्ये कार्बोहायड्रेट आहेत, बॅलन्स्ड डाएट मध्ये प्रोटीन्स आहेत, याच्यामध्ये फॅट्स आहेत, त्याच्यानंतर विटॅमिन्स, नंतर मिनरल्स आणि नंतर याच्यामध्ये वॉटर आहे. पण ऍक्च्युअली मेन कंपोनंट जर पाहिलं बॅलन्स्ड डाएटचे तर ते आहे कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स आणि फॅट. आणि कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट जर आपण पाहिलं, कार्बोहायड्रेट इज टू प्रोटीन इज टू फॅट, तर हा रेशो 4:1:1 असला पाहिजे. कसा असला पाहिजे, 1:1. म्हणजे आपल्या शरीराला जेवढे काही आवश्यक घटक आहेत ते कुठे मिळणार, या बॅलन्स्ड डाएट मध्ये. म्हणजे एक लक्षात घ्या, यांचं महत्व जास्त आहे अशातला भाग नाही, पण हे जास्त अमाऊंट मध्ये लागतंय, जास्त, आणि हे निग्लिजिबल अमाऊंट मध्ये लागतंय, यांची कमी अमाऊंट लागते. म्हणून आपण जनरली जेव्हा बॅलन्स्ड डाएट बोलतो तेव्हा आपण कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट बद्दल बोलतो. आता कॅलरीफिक व्हॅल्यू ऑफ फूड म्हणजे 1 ग्रॅम फूड बर्निंग केल्यानंतर, 1 ग्रॅम फूडचं कन्झम्पशन झाल्यानंतर किंवा 1 ग्रॅम फूड आपल्या बॉडीमध्ये आपल्या सेलने ऑक्सिडाइज केल्यानंतर जे काही एनर्जी बाहेर पडते त्याला म्हणायचं कॅलरीफिक व्हॅल्यू ऑफ फूड. आलं लक्षामध्ये. आता इथे बघा, समजा काय, हा 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट आहे, काय आहे, 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट. आता हा कार्बोहायड्रेट कुठे गेला, आपल्या सेलमध्ये. सेलने याचं काय केलं, ऑक्सिडेशन केलं. ऑक्सिडेशन म्हणजे काय केलं, याचं ब्रेकडाऊन केलं, याचं कार्बोहायड्रेटचं. मग जी काही एनर्जी बाहेर पडेल ही एनर्जी म्हणजे काय, कॅलरीफिक व्हॅल्यू ऑफ फूड. म्हणजे 1 ग्रॅम फूड मटेरियल कन्झ्युम केल्यानंतर आपल्याला जी काही एनर्जी मिळते दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड ॲज कॅलरीफिक व्हॅल्यू ऑफ फूड. आता दोन गोष्टी लक्षात आल्या, कॅलरीफिक व्हॅल्यू आणि बॅलन्स्ड डाएट. आता याच्यामध्ये बघा, कॅलरीफिक व्हॅल्यू म्हणजे सेम, दिस इज नथिंग बट the amount of heat liberated by combustion, complete म्हणूयात आपण, by complete combustion of 1 gram food in bomb calorimeter is called gross calorific value. It is called as gross calorific value, or this one is called as gross energy. आता ही जी प्रोसिजर आहे ना, ही लॅब प्रोसिजर आहे. काय लॅब प्रोसिजर, एक लक्षात घ्या बरं का, जेव्हा ग्रॉस कॅलरीफिक व्हॅल्यू म्हणतो तेव्हा ग्रॉस कॅलरीफिक व्हॅल्यू किंवा जेव्हा ग्रॉस एनर्जी ही टर्म आपण वापरतो तेव्हा ही लॅबोरेटरी प्रोसेस आहे.
कारण इथं आपण काय करतोय, इथे एक इन्स्ट्रुमेंट वापरतोय ज्याला की आपण बॉम्ब कॅलोरीमीटर म्हणतो. काय म्हणतो? बॉम्ब कॅलोरीमीटर म्हणतो. या इन्स्ट्रुमेंट मध्ये 1 ग्रॅम फूडचं बर्निंग केल्यानंतर, कंबशन केल्यानंतर जी काही एकूण एनर्जी बाहेर पडते, दॅट इज कॉल्ड एज ग्रॉस कॅलोरीफिक व्हॅल्यू. लक्षात आलं ना? जेव्हा बॉम्ब कॅलोरीमीटर हा शब्द आला किंवा ग्रॉस कॅलोरीफिक व्हॅल्यू किंवा ग्रॉस एनर्जी ही टर्म आली तर काय समजायचं? दिस इज अ लॅब प्रोसिजर. दिस इज लॅब प्रोसिजर. आता दुसरं बघा, से इन एनिमल्स energy content of food is expressed in terms of heat energy. म्हणजे एनिमल मध्ये जे काही एनर्जी कंटेंट आहे ते आपण कशामध्ये एक्सप्रेस करतो? हीट एनर्जी मध्ये. कशामध्ये? हीट एनर्जी. म्हणजे ज्याचे जे काही ब्रेकडाऊन झाले त्याच्यामधनं काय होणार? ही हीट एनर्जी बाहेर पडणार. अँड से द ऍक्च्युअल अमाउंट of energy produced by 1 gram of food is called its physiological value. It is called as physiological value. आता आपण काय करूया? फूड कंटेंट घेऊया, त्याची ग्रॉस कॅलोरीफिक व्हॅल्यू आणि फिजियोलॉजिकल व्हॅल्यू. सी फर्स्ट वन, that is food contents. Then second one is gross calorific value, which is expressed in kilocalorie per gram. And here in third column, physiological value. It is also expressed in term of kilocalorie per gram. आता इकडे हे सांगण्याच्या अगोदर आता दोन गोष्टी क्लिअर करून घ्या. ग्रॉस कॅलोरीफिक व्हॅल्यू लक्षात आलं ना? 1 ग्रॅम फूड मटेरियल जर आपण बॉम्ब कॅलोरीमीटर मध्ये बर्न केलं, किती? 1 ग्रॅम फूड बॉम्ब कॅलोरीमीटर मध्ये बर्न केलं, त्याचं कंबशन केलं, तर जी एकूण एनर्जी बाहेर पडते, कारण इथे एनर्जीचा लॉस नाही, जी एकूण एनर्जी बाहेर पडते ती ग्रॉस कॅलोरीफिक व्हॅल्यू. आणि ही जी फिजियोलॉजिकल व्हॅल्यू आहे, ही फिजियोलॉजिकल व्हॅल्यू इनसाइड दी बॉडी ऑफ एनिमल. म्हणजे आता मी 1 ग्रॅम फूड मटेरियल कंझ्युम केलं, 1 ग्रॅम फूड मटेरियल कंझ्युम केलं, त्याचं सेलमध्ये ऑक्सिडेशन झालं, काही एनर्जी हीटच्या फॉर्म मध्ये काय होणार? लॉस होणार. आणि जी उरलेली एनर्जी मी एटीपीच्या फॉर्म मध्ये साठवून ठेवतो किंवा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीसाठी वापरेल, त्याला म्हणायचं फिजियोलॉजिकल व्हॅल्यू. म्हणजे फिजियोलॉजिकल व्हॅल्यू त्या फूडची कधी कन्सिडर करतो आपण? जर फूड आपल्या सेलमध्ये, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये असणाऱ्या सेलमध्ये ब्रेकडाऊन झालं तर, आणि लॅबमध्ये ब्रेकडाऊन झालं तर त्याला म्हणायचं ग्रॉस कॅलोरीफिक व्हॅल्यू. इथं एनर्जीचा कुठल्याही प्रकारचा लॉस होत नाही, जेवढी एनर्जी आहे तेवढी ऍज इट इज रिलीज होते. पण इथं मात्र काय होते? काही एनर्जी हीटच्या फॉर्म मध्ये लॉस होते. आता इथं बघा, याच्यामध्ये पहिला आहे फॅटची जर आपण ग्रॉस कॅलोरीफिक व्हॅल्यू घेतली तर इट इज 9.45 किलो कॅलरी पर ग्रॅम. अँड हिअर द फिजियोलॉजिकल व्हॅल्यू इट इज 9 किलो कॅलरी पर ग्रॅम. म्हणजे बघा, इथं काही लॉस झालाय का एनर्जीचा? अजिबात नाही, जेवढी आहे तेवढी नाही. पण इथं एनर्जी कमी आहे, फिजियोलॉजिकल व्हॅल्यू कमी आहे, म्हणजे काही एनर्जी हीटच्या फॉर्म मध्ये लॉस आहे. आलं लक्षामध्ये? पण ही एवढी एनर्जी कुठे मिळणार? आपल्या शरीराच्या आतमध्ये. आणि ही कुठे मिळणार? लॅबमध्ये. दुसरं एक्झाम्पल घ्या प्रोटीनचं. कुणाचं? प्रोटीनचं एक्झाम्पल घेतलं तर ग्रॉस कॅलोरीफिक व्हॅल्यू याची 5.65 किलो कॅलरी पर ग्रॅम. आणि फिजियोलॉजिकल व्हॅल्यू याची किती आहे? 4 किलो कॅलरी पर ग्रॅम. मग बाकीचे काय झाले? बाकीचे हीटच्या फॉर्म मध्ये लॉस झाले.
ही लॅबोरेटरी प्रोसिजर ही आपल्या बॉडीमध्ये ऑक्सिडेशन झाल्यानंतर रिलीज होणारी एकूण एनर्जी. नंतर तिसरे एक्झाम्पल आपण घेऊयात कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेटच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर याच्यामध्ये ग्रॉस व्हॅल्यू किती आहे? 4.1 किलो कॅलरी पर ग्रॅम and physiological value it is 4 किलो कॅलरी पर ग्रॅम. 4 किलो कॅलरी पर ग्रॅम. ते झालं कॅलरी पीक व्हॅल्यू ऑफ फूड. कशी काढतो आपण? जर 1 ग्रॅम फूड बॉम्ब कॅलोरीमीटर मध्ये बर्न केलं, ब्रेकडाऊन केलं, त्याचं कंबशन केलं तर त्याला म्हणायचं ग्रॉस कॅलरी पीक व्हॅल्यू. आणि तेच 1 ग्रॅम फूड मटेरियल आपल्या सेलने ब्रेकडाऊन केलं तर त्याच्यामधून जी एनर्जी बाहेर पडली ती झाली फिजिओलॉजिकल व्हॅल्यू. म्हणजे ग्रॉस कॅलरी पीक व्हॅल्यू लॅब प्रोसिजर आणि फिजिओलॉजिकल व्हॅल्यू इट ऑकर्स टेक्स प्लेस इनसाइड दी बॉडी सेल. So this is about the calorific value of food. आणि शेवटचा पॉइंट आपल्याला घ्यायचा आहे न्यूट्रिशनल डिसऑर्डर्स. ते एक शेवटचा मायनर पॉइंट आपल्याला या टॉपिक मधनं पाहायचा आहे. न्यूट्रिशनल डिसऑर्डर्स अँड डिसऑर्डर्स ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम. आता जेव्हा आपण डिसऑर्डर म्हणतो किंवा डिसीज म्हणतो ते ही ॲबनॉर्मल कंडिशन आहे. आपली बॉडी प्रॉपरली काय करत नाही, फंक्शनिंग करत नाही, तेव्हा काय म्हणतो आपण? डिसऑर्डर किंवा डिसीज म्हणतो. आता ही जर ॲबनॉर्मल फंक्शनिंग किंवा जर पर्टिक्युलर डिसीज किंवा डिसऑर्डर न्यूट्रिशनशी रिलेटेड असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज न्यूट्रिशनल डिसऑर्डर. दॅट इज कॉल्ड ॲज न्यूट्रिशनल डिसऑर्डर. आता मी तुम्हाला सांगितलं की बॅलन्स्ड डाएट ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट आहे, प्रोटीन आहे, फॅट आहे, विटॅमिन्स आहे, मिनरल्स आहेत, याच्यामध्ये वॉटर आहे. पण मेन घटक आपण 3 पाहिले होते. 3 मेन घटक कुठले? एक बघा याच्यामध्ये कार्बोहायड्रेट आहे, दुसरं फॅट आहे आणि तिसरं प्रोटीन आहे. आलं लक्षामध्ये? तर जर बॅलन्स्ड डाएट त्या व्यक्तीला मिळत नसेल, याच्यापैकी एखादा घटक कमी जास्त होत असेल तर बॉडी डज नॉट रिमेन्स नॉर्मल. म्हणजे काही ना काही आपली बॉडी काय करते? सिम्पटम्स दाखवते. काय करते? सिम्पटम्स दाखवते. त्याला आपण काय म्हणतो? न्यूट्रिशनल डिसऑर्डर. आता न्यूट्रिशनल डिसऑर्डर म्हणलं की आपण याचं क्लासिफिकेशन करतो. आता हे क्लासिफिकेशन करण्यासाठी ती व्यक्ती नेमकं कुठलं फूड मटेरियल कंझ्युम करते आणि कुठल्या बॉडी पार्टची किंवा कुठल्या बॉडी ऑर्गनची फंक्शनिंग डिस्टर्ब झाली हे आपण काय करतो? विचारात घेतो. याच्यामध्ये जर आपल्याला सांगायचं झालं तर सी हिअर वी कॅन से दॅट nutrition related disorders can be classified on the basis of food that an individual consumes. And second one, conditions that develops due to malfunctioning of organ or organs or glands associated with digestive system. आता इथं बघा आपल्याला काय करायचं? सुरुवातीचा पहिला पॉइंट सांगतो की न्यूट्रिशन रिलेटेड डिसऑर्डर आपण क्लासिफाय करतो. पण क्लासिफाय करण्यासाठी काय विचार घेतोय? फूड दॅट अन इंडिव्हिज्युअल कंझम्स. म्हणजे याचा अर्थ काय? तो फूड मटेरियल कंझ्युम करतोय, खातोय, पण नेमकं त्याच्या बॉडीची जी रिक्वायरमेंट आहे
ती रिक्वायरमेंट या फूड मधनं फुलफिल होते का याच्यावरनं. आणि दुसरं, जर आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टमशी असोसिएटेड एखादी ग्लँड असेल, ऑर्गन्स असतील किंवा एखादा पर्टिक्युलर ऑर्गन असेल, त्याची फंक्शनिंग का डिस्टर्ब झाली, कशामुळे डिस्टर्ब झाली, याच्यावरून आपण न्यूट्रिशनल रिलेटेड डिसऑर्डर काय करतो, क्लासिफाय करतो. म्हणजे दोन गोष्टी विचारात घेतो. एक म्हणजे फूड दॅट अन इंडिव्हिज्युअल कंझ्युम आणि दुसरं कंडिशन दॅट डेव्हलप्स ड्यू टू माल फंक्शनिंग ऑफ organs oblique glands which are associated with digestive system. Then second point, that is the little extra or less nutrition leads to nutritional disorders. म्हणजे थोडंफार फूड मटेरियल जरी कमी घेतलं किंवा जास्त घेतलं, एखादा घटक कमी असेल किंवा जास्त असेल तरी सुद्धा काय होत आहे, न्यूट्रिशनल डिसऑर्डर डेव्हलप होत आहे. काय होत आहे, न्यूट्रिशनल डिसऑर्डर डेव्हलप होत आहे. सेम इट कॅन बी caused by inadequacy of vitamins, minerals, etc. आता लिटल एक्स्ट्रा और लेस न्यूट्रिशन म्हणजे थोडं जरी एखादा घटक कमी झाला किंवा जास्त झाला, आलं लक्षामध्ये, काय झाला, कमी जास्त झाला तरी सुद्धा काय होतात, न्यूट्रिशनल डिसऑर्डर डेव्हलप होत आहे. दुसरं, इनॲडिक्वेट अमाउंट जर विटॅमिन्स किंवा मिनरलचे असेल तरी सुद्धा न्यूट्रिशनल डिसऑर्डर डेव्हलप होत आहे. पुढचा एक पॉइंट आपल्याला पाहिजे आहे, इनॲडिक्वेट म्हणजे कमी, इनॲडिक्वेट एक लक्षात घ्या. इन म्हणलं तर इथे लेस, ॲडिक्वेट म्हणलं तर जेवढे रिक्वायरमेंट पाहिजे तेवढे रिक्वायरमेंट आहे. इनॲडिक्वेट इनटेक of proteins it causes protein energy malnutrition. याला आपण शॉर्ट मध्ये PEM म्हणजे थोडक्यामध्ये जर आपण घेतलेला आहार याच्यामध्ये काय नसेल, प्रोटीन नसेल, त्याला म्हणायचं प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशन. मालन्यूट्रिशन म्हणजे अंडर नरिशमेंट, आणि अंडर नरिशमेंट म्हणजे त्याला आपण अपुरा आहार म्हणतो. म्हणजे ज्याच्यामध्ये आपण जे आहार घेतोय त्याच्यामध्ये काय नाही, प्रोटीन नाही. म्हणजे घेतलेलं फूड मटेरियल याच्यामध्ये जर प्रोटीनची ॲडिक्वेट अमाउंट नसेल तर दॅट कॉजेस प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशन. आणि हे जे प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशन आहे, सेम they can be further classified into two types. One that is called as marasmus, and second one that is called as kwashiorkor. साधारणतः 1 वर्षाच्या आतील मुलामध्ये मॅरास्मस नावाचा आजार होतो, प्रोटीनची डेफिशियन्सी. आणि 1 ते 3 वर्षाच्या मुलामध्ये क्वासियरकर. आता पहिल्यांदा आपल्याला प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशन पाहिजे. प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशन मध्ये हे दोन टाइप पाहिजे, एक आहे क्वासियरकर आणि दुसरा जो आहे तो मॅरास्मस. म्हणजे आता दोन गोष्टी क्लिअर झाल्या की आहारामध्ये एखादा घटक कमी असेल किंवा जास्त असेल तरी सुद्धा काय होते, न्यूट्रिशनल डिसऑर्डर डेव्हलप होते. घेतलेला आहार याच्यामध्ये जर प्रोटीनची अमाउंट कमी असेल तर काय होते, प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशन. आता पहिल्यांदा आपण पाहूया पहिली डिसऑर्डर, दॅट इज क्वासियरकर. याला आपण सुजवटीचा आजार म्हणतो, सुजवटी. तर याच्यामध्ये काय होते, थोडे हातात म्हणजे पायावरती, पर्टिक्युलरली पायावरती सूज आल्यासारखे वाटते आणि चेहराही थोडा काय होतो, सब क्युटॅनियस डिपॉझिशन मुळे सुजतो. तसे
this protein energy deficiency or protein energy related disorder, it is generally found in children. Say this disorder is generally found in children between age of 1 to 3 years. Between age of 1 to 3 years. आता ही जे डिसऑर्डर आहे ही 1 ते 3 वर्षाच्या आतील मुलामध्ये दिसून येते. आता याचे जर आपण सिम्पटम्स पाहिले, काय पाहिले? सिम्पटम्स. तर याचे सिम्पटम्स वेगवेगळे आहेत. आता काय तुम्हाला मी एक ट्रिक सांगतो, त्याच्यावरून इथं बघा. आपण USP LAPSB आणि OC. आता या तीन याच्यामध्ये आपण काय केलं म्हणजे एक एक सिम्पटमचा आपण फक्त एक वारा केला. आलं लक्षामध्ये? आता इथे पहिलं जे यू आहे ना, से फर्स्ट यू that stands for underweight. underweight म्हणजे वजन कमी असणे, underweight. दुसरं जे आहे से सेकंड that is shows stunted growth. काय झालं? वाढ खुंटली. आलं लक्षामध्ये? शारीरिक वाढ खुंटते. थर्ड वन that is poor brain development. ब्रेनची वाढ व्यवस्थित होत नाही, शारीरिक वाढ होत नाही, मानसिक वाढ होत नाही. देन फोर्थ वन that is loss of appetite. loss of appetite म्हणजे भूक मंदावते. loss of appetite म्हणजे काय होते? भूक मंदावते. देन नेक्स्ट वन that is anemia. ब्लडचे अमाउंट कमी, तर हिमोग्लोबिनचे अमाउंट कमी. हिमोग्लोबिनचे अमाउंट कमी तर त्याला अनेमिया होतो. काय होतो? अनेमिया. हिमोग्लोबिनचे अमाउंट कमी असते. आलं लक्षामध्ये? बघा, अंडरवेट shows stunted growth, poor brain development, loss of appetite, anemia. नंतर this P stands for protruded belly. प्रोट्रुडेड बेली म्हणजे वजन तर कमी आहे, पण हातापायाच्या काड्या झाल्या, फक्त पोटाचा नगारा असा पुढे वाढल्यासारखा. जसं आपल्याकडे ग्रामीण भागात म्हणतात ना, एखाद्याचं लहान मुलाचं पोट जर असं फुगलं तर काय म्हणतात? त्याला माती खाल्ली. काय खाल्ली? माती खाल्ली. तसं पोटाचा नगारा वाढतो, त्याला आपण काय म्हणतो? प्रोट्रुडेड बेली. देन सिलेंडर लेग्स. देन आता सिलेंडर लेग्स म्हणजे इथे हातापायाच्या काड्या झालेल्या असतात. आलं लक्षामध्ये? सिलेंडर लेग्स. नंतर नेक्स्ट पॉइंट दॅट इज edema of lower legs and base. सॉरी, एक राहिलं ना, बी राहिलं. bulging of eyes. bulging of eyes म्हणजे असे डोळे बाहेर आल्यासारखे, डोळे वठारल्यासारखे दिसतात. bulging of eyes. then next one that is edema of lower legs and base. मी सांगितले ना, पायावरती सूज आल्यासारखी होते, चेहरा सुजतो, कारण त्याच्या स्किनच्या खालच्या बाजूला काय होतो? फॅट डिपॉझिट होतो. Then next one that is change in color of skin and hair. Change in color of skin and hair. अशी जी मुलं आहेत ना, यांना आपण काय म्हणतो? लाल केसाची मुलं म्हणतो. कारण यांच्या केसाचा रंग लालसर असतो, स्किनचाही कलर चेंज होतो. ते काय झाली याची लक्षणं.
लक्ष करा ना, 1 ते 3 वर्षाच्या आतील मुलामध्ये डिसऑर्डर दिसून येते. आणि सिम्पटम मी काय केलं, फक्त एक एक शब्द घेतलाय. USPLAPSPO आणि C. U stands for underweight, S stands for stunted growth, P stands for poor brain development, L stands for loss of appetite, A stands for anemia, P stands for protruded belly, S stands for slender legs, B stands for bulging of eyes, O stands for edema of lower legs and face, and C stands for changing color of skin and hair. आता त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगतो, वॉशियरकर असेल किंवा मॅरास्मस असेल असे जे डिसऑर्डर्स आहेत. आता पर्टिक्युलरली आपण वॉशियरकर बद्दल बोलतोय. वॉशियरकर मध्ये काय होतं, याच्या केसाचा कलर लालसर होतो, केस कमी होतात, डोक्यावरची केस कमी होतात आणि केस एवढी म्हणजे त्याला आपण काय म्हणतो नाजूक होतात की नुसतं असं केसाला धरलं तरी केस काय होतात, उपटून येतात आणि केस उपटले तरी अजिबात त्या मुलाला काय होत नाही, त्रास होत नाही. आलं, तुम्ही एक केस उपटून बघा, आपल्याला त्रास होतो. पण अशी जी वॉशियरकर नावाची मुलं आहेत ना, ज्यांना हा आजार झाला, त्यांची केस सहजासहजी काय होतात, नुसतं धरले तरी उपटून येतात. याची कारणं बघा. याची कारणं एकतर आपल्याकडे काय आहे की ज्याला आपण काय म्हणतो, पॉवर्टी म्हणतो. गरिबीचं प्रमाण जास्त आहे आणि गरिबीचं प्रमाण जास्त असल्यामुळं काय होतं, ज्या वयोगटामध्ये मुलांना सकस आहार देण्याची गरज आहे त्या वयामध्ये त्यांना सकस आहार मिळत नाही. बायचान्स मिळाला तर तो त्याला गरज नसताना म्हणजे उशिरा मिळेल. कधी कधी काय होतं की लार्ज फॅमिली साईज असते, तर घरामध्ये मुलांची संख्या तेवढी जास्त असणार, मोठ्या माणसाची संख्या तेवढी जास्त असणार. मग सगळ्यांना प्रोटीन युक्त आहार देणं शक्य आहे का? नाही. त्याची शारीरिक मानसिक वाढ होते. आलं लक्षात. दुसरी गोष्ट, आईचा अज्ञानपणा. आणि ज्याला आपण काय म्हणतो, इफ मदर्स मिल्क इज रिप्लेस्ड टू अर्ली आयदर ड्यू टू सेकंड प्रेग्नन्सी और सम अनदर रिझन्स. म्हणजे लहान वयामध्ये जर लवकर आईचं दूध रिप्लेस केलं आणि त्याला जर वरचं दूध दिलं तर मग त्याला पाहिजे तेवढे प्रोटीन्स वगैरे काय होत नाही, मिळत नाही. बरं, तर त्याला वरचा जो आहार दिला जातो, समजा आता हे आईचं दूध का रिप्लेस झालं, कारण वेगळी आहे. कारण वेगळी. जसं मी डायजेशन मध्ये सांगितलं तुम्हाला की ती फिमेल सेकंड वेळेस प्रेग्नंट असेल किंवा त्या फिमेलला एखादा आजार असेल, दवाखान्यात ऍडमिट असेल, डॉक्टरांनी आईचं दूध त्या मुलाला पाजण्यासाठी मनाई केलेली असेल किंवा दुर्दैवानं बाळंतपणामध्ये डिलिव्हरीमध्ये त्या आईचा मृत्यू झाला असेल, अशा वेळेस त्याला वरचा आहार दिला जातो. आलं लक्षामध्ये, वरचा आहार दिला जातो. आणि वरचा आहार आपल्याकडे मी तुम्हाला सांगितलं, वरचा आहार आपल्याकडे तांदळाचा भात दिला जाईल, चहा बिस्किट दिले जातील, जे दूध अगोदरच डायल्यूट आहे परत त्याच्यात पाणी टाकून दिलं जाईल, साबुदाण्याची खिचडी दिली जाईल की ज्याच्यामध्ये प्रोटीनची अमाऊंट खूप कमी आहे, असा आहार त्याला दिला जातो. आणि मग त्याच्यामुळे काय होतं की हे मूल खात नाही आणि काही ना खाल्ल्यामुळे याला वारंवार भूक लागते. वारंवार भूक लागल्यामुळे ते सारखं बोट चुकीत राहतं. आई म्हणते त्याला सवय लागली. काय लागली? सवय लागली. सवय नाही, त्याला भूक लागते. रात्री बेरात्री उठून ते रडायला लागते, भुकेने व्याकुळ होते. आणि मी म्हणलं ना की पॉवर्टी किंवा ज्याला आपण इलिटरसी म्हणतो, अशा घटकामुळे काय होते, पहिलं मूल उठून बसतंय का नाही तर दुसऱ्याची तयारी. म्हणजे ती फिमेल पहिलं मूल उठून बसतंय का नाही तरच दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे. म्हणजे आपल्याकडे याचं प्रमाण खूप आहे. आलं लक्षामध्ये. 2 मुलामध्ये गॅप अजिबात नाही. त्याला आपण सुरक्षित अंतर म्हणतो की नाही. 2 गाड्यामध्ये जसं रोडला सुरक्षित अंतर असलं पाहिजे तसं 2 मुलामध्ये सुद्धा 3 ते 5 वर्षाचं काय असलं पाहिजे, गॅप असला पाहिजे. पण इथं लोकांना ब्रेक नाही. आलं लक्षामध्ये. आणि आपल्याकडे वन्स मोर याच्यामुळे तर काय होते, ही लोकसंख्या जास्त प्रमाणात वाढत. हे सगळे घटक कारणीभूत आहेत कशासाठी, या वॉशियरकरसाठी. आलं लक्षामध्ये. हे डिसऑर्डर झाले.